कागद वगैरे आहे काय? मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सध्या गणेश भक्तांची ही गर्दी। शिवपार्वतीचे पुत्र असलेले विघ्नहर्ता, आपल्या आयुष्यातले अडथळे दूर करणारे, बुद्धी आणि शहाणपणा आणि कलेचा संरक्षक असा हा आपला लाडका गणराज मुंबईचा राजा आता आपल्या गावी जायला निघालेला आहे। ढोल ताशांचा गजर आपण पाहतोय। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी राजावर पुष्पवृष्टी देखील केली जाते। या 10 दिवसांच्या काळात अनेक जण येऊन राजाचं दर्शन गणेश गल्लीमध्ये घेतात। मात्र विसर्जनात देखील ज्यांना या 10 दिवसात दर्शन नाही घेता आलेलं आहे ते लोक आवर्जून सहभागी होतात। मोठा उत्साह मुंबईमध्ये या गणेश विसर्जन मिरवणुकीत असतो। एक मार्ग ठरलेला असतो, त्या मार्गावर ठिकठिकाणी राजाचं स्वागतही केलं जातं। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, तर गुलालाची उधळण केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी थांबून राजा आपल्या लाडक्या भक्तांचं स्वागत जे आहे तो स्वीकारतो आणि प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देतो। पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचनही देतो। मुंबईचा राजा सध्या निघालेला आहे। अगदी थाटात हा राजा जो आहे तो निघालेला आहे। फटाके फोडत या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। 22 फूट वाले राजा की जय अशा घोषणा आपण या विसर्जन मिरवणुकीत पाहतोय। कारण तब्बल 48 वर्ष झालेली आहे ही मूर्ती जी आहे ती सर्वात उंच मूर्ती म्हणजे 22 फुटांची मूर्ती म्हणून अगदी जगात प्रसिद्ध आहे। मुंबईच्या राज्यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या थीम ज्या आहेत त्या साकारल्या जातात। स्वतंत्र भारताच्या दृष्टिकोनावर भर देणाऱ्या या थीम असतात आणि असंख्य लोकांना स्वातंत्र्याच्या लढाईत सामील करण्यास त्या प्रेरित करणाऱ्या असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंडळाने आपलं वेगळेपण जे आहे ते जपलेलं आहे। यावर्षी तामिळनाडूतील रामेश्वरम मंदिराचा देखावा साकारण्यात आला। जे भाविक पवित्र स्थळांना भेट देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा देखावा साकारण्यात आला होता। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक भक्तजण या मिरवणुकीत तल्लीन झालेले आहेत। गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे। आपण पाहतोय फटाके फोडत पुष्पवृष्टी करत या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या मानाच्या राजांपैकी एक असा हा मुंबईचा राजा। लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आवर्जून गणेश गल्लीच्या या मुंबईच्या राजाचं देखील दर्शन जे आहे ते घेतलं जातं। मुंबईकरांचं हे मुख्य आकर्षण आणि मोठ्या उत्साहात सध्या हे विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे। मात्र मुंबईचा राजा जो आहे तो निघालेला आहे। तेजुक्याचा राजा देखील सध्या निघालेला आहे। महागणपती देखील निघालेला आहे। आज मुंबईमध्ये एक वेगळंच वातावरण आपण सगळेजण अनुभवणार आहोत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष जे आहेत ते आपल्याला सर्वांना आज ऐकायला येणार आहे। ही विसर्जनासाठी होणारी भाविकांची गर्दी आपण पाहतोय। भजनं असतील, आरती, ढोल ताशांच्या गजरात आणि या जयघोषात आपल्या लाडक्या राजाला सध्या निरोप दिला जातोय। मात्र निरोप घेतो आता आज्ञा असावी, चुकले जे काही त्याची क्षमा असावी असे भाव प्रत्येकाच्या डोळ्यात आज आपल्याला पाहायला मिळतात। या बाप्पाची आपण गेल्या 10 दिवसांसाठी मनोभावे सेवा केली आहे। एक आपल्याच कुटुंबातला सदस्य म्हणून वर्षभर आपण आपल्या लाडक्या बाप्पाची येण्याची वाट पाहतो आणि आज हा दिवस जो असतो तो सर्वच गणेश भक्तांसाठी एक जड अंतकणाने बाप्पाला निरोप देणारा हा दिवस असतो। प्रत्येकाच्या डोळ्यात आज पाणी येतच येतं। राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहतो। रूपं वेगवेगळी असतील